छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काँग्रेस भवनात भव्य बाल चित्रकला स्पर्धा नूतनीकरणाचेही उद्घाटन उत्साहात। सांगली शहरात 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या निमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने बाल शिवाजी महाराज या विषयावर लहान व मोठ्या गटात विनामूल्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या गटातून तब्बल 130 तर लहान गटातून 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी बाल शिवाजी महाराजांनी लहानपणी आत्मसात केलेल्या तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी व मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। या प्रात्यक्षिकांनी उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली, तसेच बालकांमध्ये देशभक्ती व शौर्याची प्रेरणा जागवली। दरम्यान काँग्रेस भवनची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश विठ्ठल नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम इमारतीच्या डागडुजीचा व नूतनीकरणाचा निर्णय घेतला। संपूर्ण इमारतीचे रंगकाम करून वसंतदादा भवनचा नवीन फलक लावण्यात आला। या नूतनीकरणाचे उद्घाटन माजी मंत्री प्रतीकदादा प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबनराव बिरनाळे, प्रदेश महिला उपाध्यक्ष शैलजा भाभी पाटील, ऐश्वर्या प्रतीक पाटील तसेच अध्यक्ष राजेश विठ्ठल नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आशाताई पाटील, उपाध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, हर्षवर्धन पाटील, नगरसेवक सांगली मिरज कुपवाड, मयूर पाटील, नगरसेवक, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, रमेश सरजे, सोनल विक्रमसिंह पाटील, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव, अश्विनी कदम, स्मिता यमगर, वर्षा निंबाळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच तौफिक शिकलगार, अमित पारेकर, पहिलवान प्रकाश जगताप, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष मौलाली वंटमोरे, सचिन चव्हाण, पैगंबर शेख, अरुण पळसुले, विठ्ठल काळे, राजेंद्र कांबळे, अर्जुन सुतार, सुनील भिसे, डॉ नामदेव कस्तुरे, प्रमोद इनामदार, संजय कुलकर्णी, मनोज कांबळे, प्रकाश बर्डोल, राजीव माने, अक्षय दोडमनी, विनायक कोळेकर, उस्मान मगदूम, विवेक नाईक, व्यंकटेश नाईक, राहुल शिंदे, दीपक ताटे, संदीप आपटे, नंदकुमार मुळीक, दत्तात्रय मुळीक आदींसह राजेशजी दादा नाईक फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते। महिला कार्यकर्त्यांमध्ये करुणा सॅमसंग, प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, अपर्णा कुलकर्णी, मीनाक्षी दुर्गे यांच्यासह असंख्य माता पालकांनी हजेरी लावली। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।